श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथातील 4था अध्याय सोप्या मराठीत समजून घेणार आहोत. तसेच या अध्यायातून आपल्याला जीवनात काय शिकायला मिळते हेही पाहणार आहोत. ऐका. अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ चोळप्पाच्या घरी राहू लागले. चोळप्पा गरीब होता, पण त्याची स्वामीवर अतूट श्रद्धा होती. श्री स्वामींनी चोळप्पा आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाची अनेक प्रकारे परीक्षा घेतली. कधी रागवल्यासारखे बोलले, कधी विचित्र वागले, तर कधी त्यांच्या सहनशीलतेची कसोटी घेतली. पण चोळप्पा आणि त्याचे कुटुंब कधीच डगलमगले नाहीत. त्यांची स्वामीवरील भक्ती दिवसेंदिवस अधिकच वाढत गेली. त्यामुळे शेवटी त्याच्यावर स्वामींची कृपा झालीच. हळूहळू अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची कीर्ती सर्वत्र पसरू लागली. दूरदूरवरून लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. अनेकांच्या इच्छा पूर्ण होऊ लागल्या. कोणाला मानसिक शांती मिळाली, कोणाचे संकट दूर झाले, तर कोणाला विश्वास आणि धैर्य मिळाले. परंतु जिथे भक्त असतात तिथे काही संशयी लोकही असतात बरं का. काही लोकांना वाटत होते की स्वामी खरे संत नाहीत, ते फक्त लोकांना फसवत आहेत. अशातच एके दिवशी 2 साधू अक्कलकोटमध्ये आले. त्यांनी श्री स्वामींची परीक्षा घ्यायची होती. त्यांच्या मनात श्रद्धा तर नव्हती, पण शंका होती. त्या दिवशी श्री स्वामी समर्थ एका भक्ताच्या घरी बसले होते. त्यांच्यासमोर फळांनी भरलेली ताटे ठेवली होती. दोन्ही साधूंना वाटले की आता स्वामी स्वतः आधी खातील आणि नंतर आम्हाला देतील. पण श्री स्वामींनी स्वतः काहीही न खाता ती सर्व फळे त्या 2 साधूंना दिली. दोन्ही साधूंनी विचार केला, आम्ही आधी स्वामींना खाताना पाहू, मगच खाऊ. त्यामुळे ते दिवसभर उपाशी राहिले. पण आश्चर्य म्हणजे श्री स्वामींनी दिवसभर काहीच खाल्ले नाहीत. संध्याकाळ झाली, सूर्य मावळला. आता त्या साधूंना खाणे शक्य नव्हते, कारण संन्यासाच्या नियमानुसार सूर्यास्तानंतर भोजन करायचे नसतेच. तेव्हा त्या दोघांच्या लक्षात आले की श्री स्वामी खरे संत आहेत. त्यांनी स्वतः भूक सहन केली, पण पाहुण्यांना आधी देण्याचा धर्म पाळला. त्यांना स्वतःच्या शरीराची किंवा सुखाची चिंता नव्हती. त्यांना 2 साधूंनी श्री स्वामींच्या चरणी नम्रतेने मस्तक ठेवले आणि आपल्या चुकीची कबुली दिली. मित्रांनो, या अध्यायातून आपल्याला खूप मोठा संदेश मिळतो. पहिली गोष्ट, खरी भक्ती म्हणजे परिस्थिती काहीही असो, श्रद्धा कायम ठेवणे. चोळप्पा गरीब होता, पण त्याची श्रद्धा श्रीमंत होती. दुसरी गोष्ट, खरे संत कधीही स्वतःचा विचार करत नाहीत, ते नेहमी इतरांच्या भल्यासाठी जगतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण कोणाचाही न्याय लगेच करू नये. अनेकदा आपण बाहेरून पाहून मत बदलतो, पण सत्य समजण्यासाठी संयम आणि अनुभव आवश्यक असतो. चौथी गोष्ट म्हणजे परीक्षा भक्ताचीही होते आणि संशयी लोकाचीही होते. पण जो श्रद्धा, नम्रता आणि सत्याने वागतो ना, त्याला शेवटी योग्य मार्ग सापडतो. आजच्या जीवनातही हा अध्याय खूप महत्त्वाचा आहे. आपण अनेकदा संकट आले की देवावरचा विश्वास कमी करतो, पण चोळप्पाप्रमाणे श्रद्धा ठेवली तर योग्य वेळी कृपा आणि मार्गदर्शन नक्कीच मिळते. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखी अध्यायाचे सोपे अर्थ ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटी एवढंच म्हणूया, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.